हे माय पंढरी उभे दारी पाय लेकरू वाट मला हे माझे जे तुम्ही गायनाचे व्हिडिओ पाहिले असतील आपण पोस्ट केले तर त्यामध्ये विठुरायाची मूर्ती आहे. तर ती मूर्ती माझ्याकडे नव्हती आणि मी विनोद सरांना बोलले की सर मूर्ती हवी आहे मला गायनासाठी. दादा म्हणाला घे ना माझी घे आणि माझं सिलेक्शन झालेलं तोपर्यंत. तर मी आयुष्यात पहिल्यांदा जी विठुरायाची मूर्ती हातात घेतली ना त्याच्या खाली नाव लिहिलेलं इंद्रायणी. आणि मी घेतली हातात आणि मी रडली. मला असं झालं की त्यांनी तो म्हटला जोपर्यंत तू इंद्रायणी होत नाहीस तोपर्यंत तुझ्या नशिबात मी येत नाही, कारण की हे त्याची देण आहे. त्याचीच देण आहे. त्यांनीच डे वन पासून माझी साथ दिलेली आहे, मला बळ दिलं. कारण की खचायला होतं आपल्याला जेव्हा कॉम्पिटिशन दिसते ना की 700-800 मुली जोक नाही ग. खूप दडपण असतं. मी कितीही काम करू दे आधी, पण हे पात्र मी तुला म्हटलं ना काहीतरी माझ्याजवळ आहे ग. खूप आत्ताही मला भरून येतं, कारण इतके लोकांमधून जर विनोद सर कलर्स मराठीने एवढा विश्वास दाखवलाय तर ते हे काय म्हणतात विठुरायाच पाठीशी. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. आता आपली छोटी इंदू ना तर मोठी झाली आणि इतकी गोड दिसते आणि तिचे एक्सप्रेशन सगळ्यांना आवडतात, ते मला सुद्धा आवडतात. हाय, कशी आहेस? मी मस्त. तुला प्रथम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तू ॲक्च्युली ते कॅरेक्टर जगतेस असं आता मला वाटायला लागले, कारण तुझ्या बोलण्यामध्ये आणि हावभावामध्ये तो निरागसपणा आणि तो इंदूचं असं खोडकर होती, पण तिचं कुठेतरी एक म्हणतात ना एक छान निरागस आणि मॅच्युअर्डनेस होतं, ते तू ॲडॉप्ट केलंयस असं वाटायला लागलं आता. सो तुला तो प्रवास कसा होता? प्रवास खूप सुंदर आहे. याच्यामध्ये माझ्यामध्ये खूप बदल होत आहेत. कांची म्हणून मी आधी जी होते, आत्ता 1 महिना झाला आहे मी या गोष्टींवरती वर्क करते फिजिकली सगळ्यांचा गायडन्स घेऊन. सिरियल तर मी आधीपासून पाहतेच आहे. तो साईड बाय साईड माझा अभ्यास चालूच होता, कारण की माझी इच्छा होती मी इंद्रायणी मीच व्हावी म्हणून. पण हे जे 1 महिना गेला आहे त्यामध्येच माझ्यामध्ये खूप बदल झालेले आहेत. कांची म्हणून विठुराया बाबतीतलं माझं मत म्हणजे जास्त जवळीक झाली आहे विठूशी असं वाटतं. आणि खूप माझा माझा देव वाटतो हा आता मला. आणि फार भारी आहे सगळं. खूप बदल जाणवतात ना आपल्याला आपल्यामधलेच, तर ते आणि सकारात्मक आहेत सगळे. आणि याच्यामुळे मला जगायला जरा वेगळा दृष्टिकोन मिळतोय आणि काम करण्याच्या मागे एक वेगळंच मोटिवेशन मिळतंय. विठुराया हा सगळ्यांच्या जवळीचा आवडीचा देव आहे आणि ते तुला ते अनुभवायला वेगळं मिळत असावं, कारण तू ते इंदूचं जे विठुरायाबद्दलचं प्रेम होतं आणि विठुरायाचं इंदूवरती जे प्रेम होतं ते वेगळं आहे. ते तू शब्दात नाही मांडू शकत. सो तुला ॲज अ कांची म्हणून कधी अनुभव आलाय का ह्या पिरियडमध्ये? नाही, जेव्हापासून लहानपणापासून म्हणू शकतेस, कधी तुला थोडाफार एक म्हणतात ना अनुभव येतो की आपण वारी बघतो, अभंग ऐकतो, त्यातून कुठे तुला अनुभव आला होता का? खरं तर विठुरायाच्या सोबत असं मी फारसं माझं इंटरॅक्शन ना, मी कधी पंढरपुराला गेली आहे असं कधी इंटरॅक्शन झालं नव्हतं. पण जेव्हा आपण माऊली माऊली गाणं ऐकतो अजय अतुलांचं किंवा कोणते अभंग ऐकतो तेव्हा काहीतरी मला फील व्हायचं. म्हणजे माझा मूड ऑफ असला ना नकळत मी ते लावायचे आणि मला बरं वाटायचं. त्याच्या मागे माझं माझं म्हणणं काय होतं हे मला माहीत नाही, पण मला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळायची. पण एक एक्सपिरियन्स सांगते जो मला आत्ता रिसेंटली 2-3 वेळेस झालं माझ्यासोबत. आता हे लोक काही समजतील पण माझ्यासाठी ते खूप मोटिवेशनल आहे आणि काहीतरी युनिव्हर्सल गोष्ट काहीतरी घडली असं मला वाटतं. येस, मॅनिफेस्टेशन वेगळं पण माझं घडलं काहीतरी ते सांगते. ते कोणालाच नाही सांगितलं मी अजून. मी आत्ता पहिल्यांदा सांगते. माझं हे काय म्हणतात हे खूप आतलं आहे. मला असं वाटतं नाही 1-2 नको सांगायचे. पप्पा परत करणार नाही देव तसं. काय झालं होतं की मला हे माझे जे तुम्ही गायनाचे व्हिडिओ पाहिले असतील आपण पोस्ट केले तर त्यामध्ये विठुरायाची मूर्ती आहे. तर ती मूर्ती माझ्याकडे नव्हती आणि मी विनोद सरांना बोलले की सर मूर्ती हवी आहे मला गायनासाठी. दादा म्हणाला घे ना माझी घे आणि माझं सिलेक्शन झालेलं तोपर्यंत. तर मी आयुष्यात पहिल्यांदा जी विठुरायाची मूर्ती हातात घेतली ना त्याच्या खाली नाव लिहिलेलं इंद्रायणी. आणि मी घेतली हातात आणि मी रडली. मला असं झालं की त्यांनी तो म्हटला जोपर्यंत तू इंद्रायणी होत नाहीस तोपर्यंत तुझ्या नशिबात मी येत नाही. आणि मी आले की जशी मी सिलेक्ट झाले माझी माझी कला पूर्ण समर्पित करून जोपर्यंत मी ते पात्र उभा नाही केलं
तोपर्यंत तर माझ्या हातातच आला नाही. तर ते मला खूप इमोशनल मुवमेंट होते माझ्यासाठी आणि त्यामुळे त्या गाण्यांमध्ये माझ्या डोळ्यात तेव्हा मी खूपच सिरियल बाबतीत इमोशनल आहे. मला माहित नाही मी कधीच कोणत्या पात्राबाबतीत इतकी डीपली नव्हते इमोशनली अटॅच्ड. पण इंद्रायणीसाठी मी खूपच अटॅच्ड आहे आणि मला प्रत्येकच सीन असं वाटतं की हा तितकाच हा आणि तितक्याच मी ताकदीने केला पाहिजे, तितकंच मी लोकांना खरी वाटली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अजून एक अशी घडली होती की आपण एक आई असते की नजर लागू नये म्हणून काळा टिक्का लावतो आपण. तेव्हा माझं प्रोमोचं शूट चालू होतं आणि पहिल्या दिवशी ते ब्ल्यू कलरचा ड्रेस घातलेला आणि मलाच मी खूप आवडले, म्हणजे यार ही मोठी नस कांची तू. आणि घाबरत होते मी आणि तो असा एक शॉट होता की मी असं असं हे करते. तर तेव्हा ते करत असताना मी जस्ट घाबरायचे, जेव्हा बाहेर आले तेव्हा माझ्या इथे काळा टिक्का होता. आता ते कुठून लागला ते माहित नाही, पण तिथे तो लागला आणि ते कुणी काही त्याच्यावरती रिझन काढू दे, पण माझ्यासाठी माझ्या मनाच्या समाधानासाठी मी समजते की त्यांनी माझी नजर काढली. ॲक्च्युली त्यांनी नजर काढली असावी, कारण अगं ही खूप मोठी गोष्ट आहे की एक पात्र जे लहान लहान मुलीने साकारलं आणि ते इतकं इतकं गाजलं आणि तिने ते त्या पात्राला म्हणतात ना एक दिलं, काय म्हणतात ते शब्द नाही सुचत आहे मला. प्रेमळ आणि तिला तिने हो नातं निर्माण झालं ऑडियन्स सोबत त्याचं. आणि ती छोटी आपली सांजी न्याय दिला. करेक्ट. तिने न्याय दिला त्या पात्राला आणि ते पात्र तू जगतेस. आणि ही सिरियल थोडी वेगळी आहे, म्हणजे नॉर्मल सिरियल्सपेक्षा स्टोरी लाईन पण खूप वेगळी आहे आणि त्यात तू ॲज अ इंदू म्हणून प्रेझेंट होतेस, ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुला तेव्हा काय, मला गुजबम्स येत आहेत, तुला तेव्हा काय वाटलं जेव्हा तू प्रोमो शूट करत होतीस, देन तू तो एडिट झाला, तो पडला, सगळ्यांना शॉक झालं की अरे ही, तेव्हा तुला काय वाटलं किंवा तुझा प्रतिसाद काय होता? जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा आपण सुन्न होतो आणि मी सुन्न झाले होते. म्हणजे असं झालं होतं की आता काय, असं खूप दिसत होतं पुढे. आता असं झालं की खूप काम केलं मी, पण सिलेक्ट झालं, प्रोमो आला आणि आता मला झालं की बापरे, प्रोमो आउट झाला, खूप आहे पुढे आता करायला. आणि एक खूप मोठी जबाबदारी आहे, कारण छोटी होती तोपर्यंत तिची निरागसता लोकांना आवडत होती. आता ती निरागसता जपत जपत मला लोकांना प्रबोधनही करायचंय, मला कीर्तन करायचंय, लोकांना त्यांची उत्तरं द्यायची, जी छोटी इंदू आधी देत नव्हती. तिला प्रश्न पडायचे पण आता ही उत्तर देणारी आहे आणि लोकांचा मानही राखते. तर ते खूप थिन लाईन आहे, ती लोकांना अशी रूढ नाही वाटावी. तिचं तिच्या तिच्या बोलण्यापुढे लोकांनी शांत व्हावं, तिचा मान ठेवावा. पण तिच्यामध्ये नटखटपणा पण, असे खूप वेगवेगळे गोष्टी आहेत त्या. तर ते मी करेल का, मला ते जमेल का, हा कॉन्फिडन्स आणणं मला खूप अजूनही अवघड आहे, कारण सोपं नाही आहे हे पात्र. त्या बाळाने खूप भारी आणि सुंदर काम केलेलं आहे. पण विनोद सर आणि सेटवरचे सगळेच, रादर अनिताताई झाले, संदीप सर झाले, अ, सगळे माझे को आर्टिस्ट पण झाले, सगळे मला मदत करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. मला असं कोणीच फील करून देत नाही की मी नवीन आहे. आणि सेटवरचे दुसरे क्रू मेंबर्ससुद्धा मला खूप आपुलकीने डील करतात माझ्यासोबत की मी त्यांचीच आहे. मला असं वाटत येत नाही की मी नवीन आली आहे त्यांच्या टीममध्ये. सो त्याच्यामुळे फार अवघड पण आहे, पण ते सोपं करून देणारे माझ्यासोबत लोकही आहेत. तू जसं आता म्हणालीस की तू नवीन आहेस, पण ॲक्च्युअली तू हे चुकीचं बोललीस, तू नवीन नाही आहेस. नाही, सेटवरचं म्हणते मी. हां, त्या टीममध्ये मी नवीन आहे. आता छोटी इंदू सगळ्यांची लाडकी होती ना गं सेटवरती. ह्याच्याजवळ जा त्याची खोड काढ, त्याच्याजवळ जा त्याची खोड काढ. आता ती अचानक गेली. तुझ्यावरती जबाबदारी खूप मोठी जबाबदारी आहे आणि दोन्हीकडची जबाबदारी आहे. लक्षात बघ, भूमिका साकारणं तर आहेच, पण शूट करत असताना सगळ्या क्रू मेंबरचा मूड ठेवणं, त्यांना इन ठेवणं, त्यांना खुश करणं, आपल्या कामातून त्यांनाही समाधान मिळावं. कारण की बघशील आपले प्रत्येक सीनमध्ये ना काही ड्रामा आहे खूप, तर तो अचीव्ह करायला खूप जण मेहनत करतात गं. आणि त्या मेहनतीला जर फळ नाही मिळालं ना आर्टिस्टकडून, तर कुठेतरी आपण आर्टिस्ट म्हणून हरल्यासारखं वाटतं. तर ती एक जबाबदारी पण मला पार पाडायची असते आणि ते मी सगळ्यांसोबत नवीन नातं मला असं 10 दिवसातच, म्हणजे 1 महिना खरं तर असं होतंय. प्रत्येक तू वर्षाला प्रत्येक जणासोबत एक काही ना काही माझा बॉन्ड झालेला आहे आणि त्यांच्यासोबत बॉन्ड झाला म्हणून इंद्रायणी मला सोपी जाते. हो. मला सोपं पडतं, कारण की सगळ्यांच्या डोळ्यात मला भाव दिसतात ना, की त्यांना मी खरी वाटतेय का. त्यांच्या डोळ्यातून मला जज करायला होतं की नाही हे कांची चुकीचं झालंय, मग रिटेक, नाही सर मला असंच करायचं आहे. जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत मला ते करू देतात. हे एकटीचं यश नाही आहे, जर हे वर्क होत आहे तर ते सगळी टीमचं यश आहे आणि विनोद सरांचं यश आहे.
तू जे बोलतेस तू जशी म्हणालीस ना डोळ्यातून मला तुझ्या डोळ्यात ते दिसतायत भाव की तू किती ते आपलं मांडलंयस ते पात्र. आणि खूप मोठी गोष्ट आहे कारण ही सिरियल अगदी वेगळी आहे म्हणजे नॉर्मल टिपिकल सिरियलसारखी नाही आहे. तुला हे जाणवलं का थोडा फरक की एक जे आताचा काळ आणि ॲक्च्युली स्टार्टिंगला जो प्रोमो एकदम जुना जो इंद्रायणीचा पहिला प्रोमो आला होता तेव्हा असं वाटतं की जुन्या काळातली सिरियल असेल, पण नाही ती आत्ताच्याच काळातली सिरियल आहे. पण ते वागणं त्या तो ड्रेस म्हण गळ्यात ते वापरणं किंवा टिकली लावणं या सगळ्या गोष्टी या थोड्या वेगळ्या पडतात. आणि तो जो सेट आहे तो पण थोडा वेगळा आहे. मंदिर तिथलं वेगळं आहे असं वाटत होतं नाही कुठेतरी 90s आणि 80sमधलं ते मंदिर असावं. आणि अनिताताईचं पण पूर्ण गेटअप तसा होता. तर तुला तुला थोडा तरी तिकडे वेगळेपणा जाणवला का त्या सेटवरती किंवा तिथलं विश्व आणि आपलं खरं विश्व यातला एक वेगळेपणा जाणवला का? खरं तर आपली ही मोठी चेंदू आहे ना, ती मॉडर्न पण आहे, हम्म. ती शिकलेली आहे, ग्रॅज्युएटेड आहे ती. हम्म. तिला बाहेरचंही नॉलेज आहे आणि ती तिच्या मातीतही खूप खेळलेली आहे. त्यामुळे ती मधली आहे. हम्म. तिला इकडचंही कळतं आणि तिला तिकडचंही कळतं आणि तसं माझंही आहे. अच्छा. मी मूळची बीडची आहे ओके. आणि मी मुंबईतही वाढली आहे. त्यामुळे मला दोन्ही बाज कळतात. मला फार असं वेगळंसं वाटत नाही. उलट आता तुम्ही जर पाहाल तर आपलं मंदिर बदललं आहे. हम्म. मंदिरामध्ये बदल झालेले आहेत, कलर बदलले आहेत, आनंदीबाईचं लूक बदललेलं आहे. तर ही ड्रेसिंगसुद्धा अजूनही गावांमध्ये कुठे बघितलंस ना, ज्या मुली जरा गावात जास्त शिकलेल्या आहेत त्यांचं फार तर असंच ड्रेसिंग असतं. फक्त त्यातल्या त्यात इंदू जरा नटखट दाखवली आहे, तिला पळायचं असतं वगैरे, तिच्या कम्फर्ट झोननुसार हे डिझाईन केलेले ड्रेसेस आहेत. जे ते लोकांनाही आपुलकीचे हां. वाटावेत, खरे वाटावेत, पण तिच्या त्या कॅरेक्टरला, नटखटपणाला आणि तिची जी काय म्हणतात सगळ्यांसोबत आपलं करण्याची जी एक तिची सवय आहे की हे पण माझं ते पण माझं, तिला सगळे पाहिजे सगळे असतात. पाहिजे असतात. हां. ते पण तिच्या लुकमध्ये दिसावं. हो. ही लूज वेणी वगैरे आपल्या बघ ना तू किती मुली घालतात ज्या गावात असतात. सो तेच लुक अचीव्ह करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि तो ॲक्च्युअली लूक लोकांना आवडायला लागला कारण माझी सवय असते की एखादा प्रोमो आला, एखादी नवीन गोष्ट एक समोर आली की मी कमेंट्स वाचणार किंवा आपल्याच आजूबाजूच्या लोकांना ए तुला कसं वाटलं जरा सांगशील का? आणि ते मला आवडतं. सो जे एजेड्स लोकं आहेत किंवा जे असे म्हणतात ना तरुण पण आणि एजेड पण त्यांचा एकच रिस्पॉन्स होता नाही हां ती दिसते, ती आहे. सेटवरती सुद्धा जेव्हा माझा पहिला सीन होता, प्रोमो जाऊ देत, प्रोमोला मध्ये एवढं मला वेळच नव्हता त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करायला, कारण की पण जेव्हा मी पहिला सीन करत होते तेव्हा आपले सगळे आर्टिस्ट आले होते, क्राऊड आला होता. त्या क्राऊडमध्ये माझा जरी पहिला दिवस होता ते मला अशी बघत होते आणि मी मी अशी काय झालं? काय झालं, पण ते ना इतकं, आणि मी हसत खेळत असते सेटवरती, धिंगाणा मस्ती, चुकले तरी हसायचं, बोलणे खाल्ले तरी हसायचं, मला मज्जा येते त्याच्यामध्ये, काही सिरियसमध्ये माझ्याकडून काम होत नाही. त्यांना मी इतकी खरी वाटले, ते येऊन मला एक आजी अशी म्हणले की बाई दिसतेस ग तू, छोटी इंदूचेस, असं त्यांना त्यांना मी खूप जवळची इंदू वाटले त्यांच्या. तेव्हा मला खूप काय म्हणतात कॉन्फिडन्स आला होता की नाही, यांना जर वाटते तर ऑडियन्सलाही मी त्यांची वाटणार. पण हे अवघडच आहे, छोट्या इंदूला तिच्या जागी कोणतीतरी दुसरा चेहरा जले, तिच्यासारखीच दिसते मी, पण तरी ॲक्सेप्ट करणे अवघड आहे, मला मान्य आहे. मी ऑडियन्सकडूनच आहे यामध्ये, तर जोपर्यंत ते मला चान्स देत नाही तोपर्यंत मला तेवढं मोठं घर करायला मदत मिळणार नाही. त्याच्यामुळे ते ऑडियन्सची साथ हवी या सगळ्या गोष्टींसाठी. मला ना असं भारी वाटते तू ॲक्च्युअली खूप ते असं आपलं मांडलंयस त्या पात्राला सोड त्या दुनियेला आपलं केलंयस. आणि त्यासाठी ती गोष्टच कठीण आहे करण्यासाठी आणि तू ती करतेस. अजून मी म्हणणार नाही की तू स्वतःच बोलशील की 100% नाही झालंय तुझ्याकडून, अजून ते करायचं बाकी आहे. आता तर कुठे 1 महिना झालाय, पण स्टिल तुला तेवढं 100% प्रेम मिळतंय प्रेक्षकांकडून. तर तू जशी म्हणालीस की तुला सेटवरती सगळे आपलं मांडतात, सगळे म्हणतात की तू आहेस, तुला मदत करतात. मग त्यांचा सोबतचा त्या सीनियर सोबतचा एक्सपिरियन्स कसा आहे? मी एक आनंदीबाईसोबतचा एक्सपिरियन्स सांगते, जो ताईला माहीत पण आहे. आत्ता जो आउट झाला प्रमुख त्यांचा हात धरते, तो पहिला सीन आहे मोठ्या इंद्रायणीचा, ज्यामध्ये ती 1 to 1 आनंदीबाईंसोबत बोलते. तर तो एकतर अनिताताई सिनियर आहेत, त्यांच्यासोबत काम करण्याचे दडपणच होतं मला. नॉर्मल सीन्स ठीक आहेत, मस्तीवाले मी करू शकते, जसं मी मंदिरात लोकांना सोडणं वगैरे, हे मस्तीचे सीन्स आहेत, तिची खोडकर आहेत तिथे एक्स्टॅब्लिश हे करू शकतो. पण जे इंटेन्स सीन आहेत यामध्ये खूप डेप्थ आहे. तिला ही खूप थिन लाईन आहे, मी तुला जर सांगितलं की तिचा मान ठेवायचा आहे मला आनंदीबाईचा, पण तिला उत्तरही द्यायचं आहे. तर हे अचीव्ह करणं मला जरा
अवघड वाटत होतं. पण आनंदीताईचे डोळे इतके बोलतात आणि तिचा ऑरा इतका बोलतो, की मला खूप मदत झाली अगं त्या सीनला. आणि जेव्हा मी सीन बघितला तेव्हा असं, कांची हे झालं वर्क, होतंय. कारण ताई मला मध्ये-मध्ये सजेशन्स पण देत होते, की "बाळा हे बघ आपण हे असं केलं तर" आणि ती थोपत नाही कधीच. अच्छा. ती सांगते, "हे बघ मला असं वाटते बाळा, की हे असं-असं तर काय करूयात? तुझं काय मत आहे याच्यावरती?" विचारते आणि मग काहीतरी म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी मी जर म्हटलं, "ताई मला एक अजून करायचं आहे." ती तितक्या वेळेस करेल आपल्यासोबत. ती खूपच अशी फ्री आणि एक मदरहूड वाइब आहे तिची आणि फ्रेंड झोन पण खूप आहे. त्यामुळे मला करायला तो सीन खूप मजा आली आणि विनोद सर त्यातल्या त्यात प्रत्येकच गोष्टीमध्ये मला असं एका मूर्तीला आपण तराशतो ना, कळलं. घडवतो. हा. ते मला घडवतायत असं मला वाटतं. कीर्तन या परंपरेशी जोडून एक इंद्रायणी माझ्यामध्ये एक बाज आहे. त्यांना तो स्पार्क माहिती आहे माझ्यामध्ये आहे. पण मला घडवण्याचं काम, मला बनवण्याचं काम विनोद सर करतायत. मी तर ॲक्टर आहे, मी करणारच. पण त्याला रूप कसं देणं आहे, ते सगळं विनोद सरांचं आहे. आणि मी खरंच विनोद लवेकर सरांचे, निखिल शेठ सरांचे, कलर्स मराठीचे मी मनापासून आभार मानते. खूप मोठी अपॉर्च्युनिटी त्यांनी मला दिलेली आहे आणि माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. खूप भारी. आणि ती अपॉर्च्युनिटी तू पार पाडत आहेस आणि सगळ्यांना ते दिसतंय, मुळात दिसतंय तुझ्या आता या इंटरव्ह्यूमधून. ॲक्च्युली तू लोकांच्या जवळ जाशील अजून असं वाटतं मला, कारण ह्यातली तू खरी दिसतेस. स्क्रीनवरती आपण म्हणतो नाही ती इंदू दिसते, पण जेव्हा ती इंटरव्ह्यूज बघतात किंवा इंटरॅक्शन होतं ते, तेव्हा ते अजून जवळ येतात. नाही आता इंदू आहे, बाबा आपली इंदूच आहे. असं जाता जाता तुझा एक एक एक्सपिरियन्स ऐकायचा आहे, की आपण म्हणतो ना, की एखादी नवीन सुरुवात केली आणि त्यातून आपण एक गोष्ट शिकत जातो आणि नकळत शिकतो आणि आता तुला ती आठवणार नाही, पण मी विचारल्यावर तुला आठवलं, अरे हां, मी शिकली ती गोष्ट. एखादी नकळत आपण एखादी नवीन सुरुवात केली ना, आता तू विठुरायासोबतची किंवा सिरियलची, तेव्हा एक नकळत गोष्ट आपण शिकत जातो त्या गोष्टींसाठी किंवा त्या कामासाठी आणि ती आपल्या तेव्हा रिअलाईज नाही होत, आपण शिकतोय. पण नंतर कोणीतरी विचारलं, "तू काय शिकलीस?" तेव्हा "अरे यार, मी हे शिकले होते." असं तुला असं आठवते का काही? मा असं एक एक मोमेंट अशी नाही. मी पूर्ण म्हणजे माळकरी माणूस कसा राहतो, त्यांचे काय एथिक्स असतात, त्यांचे काय बिलीफ्स असतात, विठुराया बाबतीतचं त्यांचं काय कळकळ असते, किती त्यांच्या मनात त्याच्या बाबतीत प्रेम आहे, किती निस्वार्थ प्रेम असतं, ते मी शिकते. म्हणजे मला छोटी-मोठी गोष्ट अशी मला वाटत नाही मी काय शिकते. मला डायरेक्टच ही परंपराच माझ्यामध्ये यायला लागली. वारकरी संप्रदाय अख्खाच माझ्यामध्ये येतोय असं मला वाटतं आणि मला खूप आवडेल, माझ्या नशिबी जर असेल, जोपर्यंत विठुराया मला बोलवत नाही त्यांनीच बोलवलं पाहिजे. मला एकदा तरी आयुष्यात वारी करायची आहे, जी मी केली नाही आणि ज्या दिवशी मी वारीला जाईल, त्या दिवशी मला माहिती आहे मी रडणार आहे आणि मला असं वाटेल, की आता खऱ्या अर्थानं मी विठूची भक्त आहे आणि माझ्याकडून एक तरी वारी झाली, असं मला वाटतं. कारण की हे त्याची देण आहे. हो. त्याचीच देण आहे. त्यांनीच डे वनपासून माझी साथ दिलेली आहे. मला बळ दिलं कारण की खचायला होतं. आपल्याला जेव्हा कॉम्पिटिशन्स दिसते ना, की 700-800 मुली जोक नाही गं. हो. खूप दडपण असतं. मी कितीही काम करू दे आधी. पण हे पात्र मी तुला म्हटलं ना, काहीतरी माझ्याजवळ आहे गं खूप. आत्ताही मला भरून येतं. कारण इतक्या लोकांमधून जर विनोद सर, कलर्स मराठीने एवढा विश्वास दाखवलाय, तर ते हे काय म्हणतात, विठुरायाच पाठीशी आहे. तू मॅनिफेस्ट केलं होतं तरी ते पूर्ण झालं असं मी म्हणेन आणि ते मॅनिफेस्टेशन आता सफल होतंय. मला एक तुझ्याकडून ना अभंग ऐकायचा आहे, जो तुझ्या खूप जवळचा आहे. तू कोणाला सांगितलं नसेल, की नाही आता मला हा प्रचंड आवडतो आणि हा जवळ आहे माझ्या. अभंग किंवा काहीही चारोळी म्हण किंवा विठुरायाबद्दलचं एखादं प्रेम. मी आपली वारी अभंग आता मी मुद्दामून गात नाहीये कारण त्यातून स्पेशल काहीच राहणार नाही. जेव्हा इंदू पहिलं कीर्तन करेल तिचं, जेव्हा ती गाईल, ते जास्त स्पेशल ठरेल मला असं वाटतं. ते ती ओवी ओवी नाही, ते आपली वारी जेव्हा लॉकडाऊनमध्ये झाली नव्हती, ते गाणं आहे ते. मला फक्त त्याची स्टार्टिंग आठवू दे. अ, अ, हे तर आपली लॉकडाऊनमध्ये जेव्हा वारी झाली नाही, तेव्हा विठुराया सगळ्यांना भेटायला गेला होता, पालखी. तर तेव्हा एक गाणं आलं होतं, ते गाणं मी तुझ्यासाठी गाते. हे माय पंढरी उभे दारी, पाय लेकरू वाट ए पाश सोडून या सार
चाल चंद्रभागा तेरी. खूप सुंदर गायली आहेस आणि अशी सुंदर कीर्तन आणि भजन ऐकवत राहा आता ऑडियन्सला आणि तुला खूप प्रेम मिळते आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.